चला किनेश्वर संघ चला, शिवा पवार किरण चला लवकर, आदेश चला लवकर, क्षेत्रक्षण सजवा, सागर चला चला फटाफट, बॉल द्या मैदानात. चला फायनलची मॅच कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान दहीदुर्गवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026, 24 मे 2026. आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण दुर्गवाडी एकत्र आली, एकजूट झाली, एक संघ झाली. ग्रामस्थांचं सहकार्य, ग्रामस्थांचं मार्गदर्शन, देणगीदारांचं विशेष सहकार्य, तरुणांची मेहनत, तरुणांची एकजूट आणि ह्या सर्वच एकजुटीचं फळ म्हणजे शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि खरोखरच आजच्या दिवसभरामध्ये एकूण 16 संघांनी सहभाग घेतला. चांगला खेळ 16 संघांचा विभागातील झाला. एक यशस्वी आयोजक म्हणून या आयोजकांकडे पाहिलं जातंय. चला मॅच चालू करा. पंच मॅच चालू करा. 1 ओव्हर 5 बॉलची असेल याचेही लक्ष असू द्या. शुभम आलाय, त्याच्या साथीला अजित चोरगे. सलामीवीर मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी मारुती आदेश दाभेकरला आपण पाहतोय. पहिली ओव्हर घेऊन आदेश सज्ज झालाय. चल आदेश पटकन. अतिशय चांगली अशी स्पर्धा, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान, सहभागी संघांचा यथोचित मान सन्मान. गोलंदाजी मार्ग आदेश सज्ज झाले. चला थोडं फास्ट मित्रांनो प्लीज. एका बाजूला श्री भैरवनाथ कापडे, एका जन्नी माता किनेश्वर गावठाण. पहिला चेंडू घेऊन आदेश. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. शुभम उतेकरच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केलाय शुभम उतेकर. पुन्हा पटका सजूला ऑन साईडला शतरक्षक चेंडूवरती येतात. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय, भन्नाट वेगाने. ज्यांनी पाणी उपलब्ध करून दिलं त्यांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने होत आहे. 2 धावा यशस्वी झाले. धावफलक धावा आहेत त्या 8. पटका सजवलाय. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. झेल सोडलाय उत्तमने. एक धाव होती. दुसरीचा प्रयत्न केला. 2 धावा यशस्वी झाल्या. अजित चोरगेने 3 बॉल वरती 3 षटका मारले. कृष्णा कांगिलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावरती जाऊया. धावफलका धावा आहेत त्या 10 धावा. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर 2, त्यानंतर 2. समोर आदेश दाभेकर, शुभम समोर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल पुन्हा सोडलाय. करतायत तरी किनेश्वर वाले करतायत काय, जास्तीचे झेल सोडतायत. पुन्हा 2 धावा. 12 धावा धावफलकावरती. शुभमला जीवदान 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 भेटतंय. धावफलकावरती धावा 12. 4 बॉल झालेत. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती आदेश. शुभम उतेकरचा तडाखा लागलाय. 440 चा झटका षटकार.
गोलंदाजी मारुती सागर. समोर अजित चोरगे. अजित चोरगे 3 बॉल 3 षटकार मारले. तर कृष्णा गांगीलकर यांच्याकडून 1000 रुपये. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने केलाय. भन्नाट वेगाने दोघे जण धावतायत. 2 धावा यशस्वी. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वरती. सागर पवारला पाहतोय आपण गोलंदाजी समोर अजित चोरगे. अजित चोरगे फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. धक्का क्रमांक पहिला अजित चोरगे बाद. अक्षयजी नागे साहेब या आपला यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. जयनमान चषकच्या या स्पर्धेमध्ये आपला सन्मान. आनंद निकम आलेत मैदानामध्ये. एक अनुभवी बॅटर समोर सागर. चला सागर थोडं फास्ट घे मित्रा. आणि बॅट ऑन साइडला फटका सजवलाय. आनंद निकमच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. 6. थँक्यू. काय फटका सजवला आनंद निकमने. आल्या आल्या वार चढवलाय. सागर वरती हल्ला चढवतोय. राजेजी कोंडरे साहेब आपण या व्यासपीठाकडे. दिनेश शेलार साहेब आपण या. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. वेग वेग आणि वेगाने दुसरी धाव. तिसरी साठी प्रयत्न केला गेला. फेकी झाले. तिसरी धावेचा प्रयत्न करत असताना धावचीतच्या सुरुवात शुभम मुतेकर बाद. दिनेशजी शेलार साहेब यांचा सन्मान होतोय. डीजे थांबा. विभाग क्रीडा असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. आजच्या स्पर्धे आजच्या दिवसभरामध्ये त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असे राजेशजी कोंडरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान. चला कापडे संघ चला मैदानात. कापडे अजित चोरगे टीम चला मैदानात. धावपलकरती धावा आहेत त्या 31. 30 झालेत. जिंकण्यासाठी बनवायचे ते 31 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 18. दुसऱ्या ओव्हर मध्ये 12. राजेशजी कोंडरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान होतोय. फायनलची मॅच बघा. पहिला गोलंदाज होता आदेश दाभेकर याने 5 बॉल टाकले. पहिल्या चेंडूत षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 2. तिसऱ्यावरती 2. चौथ्यावरती 2. शेवटच्या चेंडूत षटकार. धावा आल्या 18. दुसरा गोलंदाज सागर पवार. पहिल्या चेंडूवरती 2. दुसरा चेंडू विकेट. तिसऱ्या चेंडूवर 6. चौथ्यावरती 1 आणि पाचव्यावरती 2. धावा खर्च केल्या 11. टोटल धावा झाले धावपलकावरती 30. जिंकण्यासाठी बनवायचे 29. जिंकण्यासाठी बनवायचे त्या 30 धावा. चला 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानात दाखल करा.
केशवजी गोळे साहेब यांचा सन्मान होतोय. कोंडरे साहेब, केशवजी गोळे साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. गणेश चव्हाण यांचा झाला. गणेश चव्हाण साहेब, जतीन मालुसरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. जतीनजी मालुसरे साहेब, चला आयोजक कमिटी जतीन मालुसरे यांचा सन्मान करून घ्या. आदेश दाभेकर आणि सागर मैदानात सज्ज झाले. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला आदेश. गोलंदाजी मार्ग होते अजित चोरगे. 30 धावा बनवण्यासाठी पहिल्या चेंडूवरती एक धाव. एका धावेने श्री गणेशा. चालू करा. हॅलो, 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 हॅलो. सुबोध सुबे साहेब यांचा सन्मान होईल. सुबोधजी सुबे यांचा सन्मान केला जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला बसलाय. सागर माघारी गेला. आदेशवरती संपूर्ण संघाची जबाबदारी. आदेश दाभेकर, संदेश आलेत. आदेश आणि संदेश दोन्ही बंधू. आदेश दाभेकरच्या बॅट मधून ऑन साइडला फटका सजवलाय. 6 धावांसाठी षटकार. आयोजक कमिटीचे 2-3 सदस्य समोर जा. समोरच्या क्षेत्रामध्ये समोर जा. या 6 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 8. सुबोधजी सुर्वे आणि मित्र परिवार यांचा सन्मान केला जाईल. आदेश दाभेकरनी जर मॅच जिंकून दिली तर योगेश पवार, योगेश सरकार यांच्याकडून 1000 रुपये. मालुसरे बंधून चेंडू मागे फिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि झेल बाद, आदेश बाद. मालुसरे बंधू यांचाही सन्मान केला जात आहे. सुबोध सुर्वे आणि मित्र परिवाराचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सुबोधजी सुर्वे आणि त्यांचा मित्र परिवार यांचा सन्मान केला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकर धावा आहेत त्या 8. नवीन बॅट्समन मैदानामध्ये संदेश दाभेकरने मॅच काढून दिली तर योगेश पवार, योगेश सरकार यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. मालुसरे बंधू यांचा सन्मान होतोय.
इकडे एका बाजूला सन्मान चालू आहे, तिकडे मॅच एकच धाव. संघ पूर्णपणे पिछाडीवरती येतो किनेश्वर. आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली पकड ठेवली ते कापडे खुद्द संघाने. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. सो गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय शुभम मुतेकरला. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अजित चोरगे कुठलीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक 3 बसलाय. मालुसरे बंधू यांचा सन्मान केला जातोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आयोजकांच्या वतीने. चला बॅट्समन पाठवा लवकर. आदित्य आलाय. चला लवकर आदित्य. शुभमने चांगली गोलंदाजी केली. एकच धाव. एका धावेने जास्तीचा काही फरक पडणारही नाहीये. एकच धाव. संपूर्ण मॅच पकड निर्माण करते. विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत ते श्री भैरवनाथ कापडे खुर्द संघ. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग गोलंदाजी करत असताना मोठ्या पाठकापासून वंचित ठेवला. आदेश जाबेकर माघारी गेला आणि तो संघ बॅकफुट वरती आला. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अजित चोरगे कुठलीही चुकी करणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये फायनलचा मानकरी ठरतोय श्री भैरवनाथ कापडे खुर्द संघ. अभिनंदन. योगेश पवार, योगेश सरकार, किनेश्वर यांचाही सन्मान करून घ्यायचा आहे. चला योगेश सरकार आपला सन्मान स्वीकारून घ्या. घ्या घ्या चला लवकर. बघा ज्यांची नावं घेतली जातील त्यानंतर सकाराम सकपाळ या. तो इथेच थांब. योगेश सरकार यांचा सन्मान होतोय. योगेश सरकार यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सकाराम सकपाळ यांचाही सन्मान केला जातोय. चला योगेश सरकार या लवकर. ज्यांची नावं घेतली जाते त्यांनी लवकरात लवकर या. कोंढरे साहेब या. राजेश कोंढरे साहेब व्यासपीठाशी संपर्क साधा. कोंढरे साहेब